इंदापूर विपक्षामध्ये सावरवाडी तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी मॅच खेळवली जाईल आणि या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये ऐकूयात एक महत्त्वपूर्ण गोड आवाज आदरणीय सन्माननीय शाहीर योगेशजी जाधव सरांना. थँक्यू. धन्यवाद. निलेशजी जाधव सरांचा आवाज या ठिकाणी आपण आपल्याकडे ऐकला. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया. जाऊया मॅच कडे. तिसऱ्या आणि चौथ्या नंबर साठी हा सामना खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे याच विभागातील स्थानिक लेवलचा संघ सावरवाडी आणि त्याचबरोबर आत्ताच पराभूत झालेला इंदापूर संघ. त्या दोन संघांमध्ये तिसऱ्या चौथ्या नंबर साठी हा महामुकाबला नक्कीच सुरू होतोय. दोन्ही टीमला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये आपण पाठवायचा आहे. इंदापूर त्याचबरोबर सावरवाडी. आपण पाहतोय आपण खेळतोय श्रीराम स्पोर्ट क्लब जाधववाडी आयोजित श्रीराम चषक आणि खास करून अनंत युवा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने कैलासवासी संतोष दयाराम भोंडकर यांच्या स्मरणार्थ श्रीराम चषक 2026 आणि या 2026 चा महासंग्राम आणि खऱ्या अर्थाने चित्त थरार तुम्हा आम्हाला कालपासून ते आतापर्यंत पाहायला मिळतोय. आणि जर आपण पाहिलात तर AYP अनंत युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून झोपडपट्टी एरिया, नायर हॉस्पिटल, KM हॉस्पिटल, बांद्रा कॅन्सर हॉस्पिटल, रे रोड मधील क्रिकेट खेळणं हे स्वप्न पाहणाऱ्यांच्या मुलांसाठी सहकार्य, 31,000 पेक्षा जास्त लोकांना अन्नदान, 40 ऑटो रिक्षा वाटप, महिलांसाठी 3,000 शिलाई मशीन वाटप, विकलांसाठी 100 व्हीलचेअर, 100 ऑकर, 100 स्टिक, आदिवासी पाडा गंगावणे गाव नागोठणे या ठिकाणी देखील अँब्युलन्स उपलब्ध करून दिलेला आहे. आणि नक्कीच या अनंत युवा प्रतिष्ठानचे सन्माननीय आदरणीय सेक्रेटरी धीरज घुले पाटील साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. पुन्हा आमच्या आयोजकांना विनंती करेन आपण या ठिकाणी सगळ्यांनी टी शर्ट परिधान करून हजर राहायचं आहे. या ठिकाणी आपण एक मान सन्मान करूया. सन्माननीय आदरणीय जावटे गावचे आमचे ग्रामस्थ राजारामजी शिंदे साहेब यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत. मी विनंती करतोय आपण या टास्क बॉस या पोडियम त्या ठिकाणी विनंती असेल आपला मान सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. हे क्रिकेटवर नितांत प्रेम आणि वीर हनुमान चषकामध्ये नेहमीच आमच्या कॉमेंट्रीला दाद देणारे व्यक्तिमत्व म्हणजे जावटे गावचे सुपुत्र राजाराम शिंदे साहेबांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. कळंबी संघाला विनंती असेल मित्रांनो थोडस उठायचंय. अमोलजी वाडवल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर गाव कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय रमेशजी जाधव साहेब यांना विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचं आहे कारण आता मान्यवर आपल्या येत आहेत. आमच्या जाधववाडी गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करायची आहे कारण खऱ्या अर्थानं आता महत्वाचा क्षण जवळ येत आहे. तिसऱ्या चौथ्या नंबर साठी हा सामना तुम्हा आम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. इंदापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये सावरवाडी संघ ही लढत ही भिडत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय साहिल खडतर आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय प्रीतमताई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पहा गत वर्षामध्ये देखील या श्रीराम चषकाला ताईंनी भेट दिली होती. अगदी पहिल्या दिवसामध्येच आपण त्यांना पाहिलं होतं पण आज दुसऱ्या दिवसामध्ये फायनल डे मध्ये या ठिकाणी आलेले आहेत. ताई आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत श्रीराम स्पोर्ट क्लब जाधववाडी आणि या श्रीराम चषकामध्ये. कारण अगदी दरवर्षी या चषकामध्ये आपण सहकार्य आणि आपला सपोर्ट या चषकाला नेहमीच पाहायला मिळतो. त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं शाब्दिक सुमनाने मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. पहा मैदानावर तिसऱ्या चौथ्या नंबर साठी सामना देखील सुरू झालाय. आपण स्वागत करणारच आहोत.
त्या अगोदर सामना पाहूया. पहा प्रणिल शिंदे, वा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. प्रणिल शिंदेचा डॉट बॉल. मुख्य व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय रोहा तालुका अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सौ प्रीतमताई पाटील यांचं या ठिकाणी पुनच्छ मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रणिल शिंदे सावरवाडीकरांचे महत्वाचे ब्रह्मास्त्र, एक महत्वपूर्ण असे बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. काल सावरवाडीकरांचा खेळ या मैदानावर अधिक चांगला बहरताना पाहायला मिळाला, पण यावेळेला मिस्टर साहिल खडतरच्या बॅट मधून एकदम कडक, एकदम खतरनाक हाल. पहिला बिग ब्लास्ट, रॉयल रॉकेट, रायझिंग रेमंड ब्रँड षटकार. साहिल खडतर पहा थांबायचं नाव घेत नाहीये. आज सकाळपासून तो अगदी सुसाट सुटलाय. सकाळपासून अतिशय कडक बॅटिंग करतोय. डाव्या हाताचा बॅट्समन आहे. मोठा प्रहार पाहायला मिळाला. आतापर्यंत धाव संख्या 12 धावा आपल्याला पाहायला मिळतील. साहिल खडतरच्या बॅट मधून 2 षटकार. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सावरवाडी टीमला सपोर्ट जोरदार पाहायला मिळतोय, कारण याच मॅच मध्ये नाहीये तर या विभागामध्ये नेहमीच सगळ्यात जास्त कुठल्या टीमला सपोर्ट असतो ना, तर सावरवाडी टीम हे नंबर 1 वर नक्कीच आहे. हो, यावेळेस चांगला खोला टाकला होता. परफेक्ट फसवण्याचा प्रयत्न प्रणिल शिंदेचा केला होता, पण या परफेक्ट बॉलला ओळखलं. खऱ्या अर्थानं साहिल खडतरने मान केला, सन्मान दिला. कारण टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्हाला आम्हाला काय शिकवतो मित्रांनो, एकमेकांच्या प्रति आदर, एकमेकांचा मान सन्मान कसा करायचा ना, हा टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्हाला आम्हाला शिकवून जातो. आणि तोच मात्र मान सन्मानाचा खेळ आपल्याला खऱ्या अर्थानं साहिल खडतरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथं मात्र प्रणिल शिंदेचा त्याने आदर केलाय, सन्मान दिलाय या बॉलला. कारण प्रत्येक बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला मारायला येत नसतो, तर कधी कधी तुम्हाला एखादा बॉलचा रिस्पेक्ट देखील करायचा असतो, आणि तो रिस्पेक्ट या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाले मिस्टर साहिल खडतर. धावफलक आपण पाहतो, 4 चेंडू अखेर 13 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथून आपण पाहूया षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. हो, समोरची लाईन पहा, थोडासा बॉडी पासून दूरवर असणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच वेळेला विशाल फलंदाज. यावेळेस मिस टाइम स्टॉक खेळताना डॉट बॉलची सांगता प्रणिल शिंदे, महत्वपूर्ण सावरवाडीकरांचा ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच वेळेला मात्र डॉट बॉलची सांगता जरूर या ठिकाणी केली जाते. वा, चांगला बॉल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला आपल्याला. आणि इथून आता पाहूया 5 चेंडू आतापर्यंत. याच ठिकाणी सन्माननीय आदरणीय गंगाराम शेठ सरफळे, ज्यांचं नाव आत्ताच आपण काही वेळापूर्वी घेतलं होतं आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पहा, फटाक्यांचा जल्लोष, आतषबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय गंगाराम शेठ सरफळे यांचा या ठिकाणी जरूर आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मैदानावर काय घडलं पहा, तिथे डॉट बॉल फेकला प्रणिल शिंदेने, आणि इथे पहिल्या षटकाचे होते सांगता. पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर. सन्माननीय आदरणीय क्रिकेटचे कट्टर समर्थक आमचे जयदास शिंदे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. जरूर कालच्या दिवसामध्ये संपूर्ण सावरवाडीकर आणि संपूर्ण विभाग वाट पाहत होता, पण काल वेळ या ठिकाणी कॉमेंट्री असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकलो नाहीये. कालच्या दिवसामध्ये आमच्या निलेशजी जाधव सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला. जाऊया मॅच कडे. पहिलं षटक तर चांगलं हाताळलंय, चांगली बॉलिंग केली आहे. नाव आहे प्रणिल शिंदे. शिंदेने केले थोडेसे वांदे, खऱ्या अर्थाने आता इथं म्हणावं लागेल, कारण धावफलक 13 या आकड्यावर 2 षटकार लगावल्यानंतर प्रणिल शिंदेची वापसी पाहायला मिळते. हो, यावेळेला पहा ऋषिकेश घाग आपल्याला पाहायला मिळतील. सावरवाडी टीम कडून बॉलिंग करण्यासाठी जरूर आलेत. असं म्हणतात ना मित्रांनो, जंगलातील मजबूत लाकडाला साग म्हणतात, भयान अशी लागते तिला आग म्हणतात. आणि जो नेहमीच चांगली बॉलिंग आणि फिल्डिंग करतो त्याला ऋषिकेश घाग म्हणतात. यस, हाच ऋषिकेश घाग मैदानावर आला बॉलिंग करण्यासाठी. पहिल्या बॉलवर मात्र फिरकी घ्यायला लावली आहे त्याने खऱ्या अर्थानं साहिल खडतर सारख्या एक आक्रमक खेळाडूला. यावेळेस मात्र पहिला बॉल डॉट हाताळल्यानंतर
दुसरा बॉल त्याच्यावर केलाय प्रहार, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार षटकार. पहा षटकाराने पुन्हा फरक पडलाय. धावफलक आपण पाहतो 19 या आकड्यावर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. याच ठिकाणी आपण पाहतोय आमच्या जाधववाडी गावातील महिला मंडळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य अनिताताई जाधव, त्याचबरोबर सर्व महिला मंडळ या ठिकाणी आले. त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. कारण थोड्याच वेळामध्ये प्रमुख अतिथी मान्यवर ज्यांचे आपण कालपासून आतापर्यंत वाट पाहतोय त्यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि हळूहळू मात्र पाहुण्यांची मांदियाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला साहिल खडकरच्या बॅटमधून ऋषिकेश साळवीला बनवलंय दर्शक. दर्शक होते दिवाने. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकले. आणखी एक कडक खतरनाक षटकार. आज कमालीची बॅटिंग केली साहिल खडकरने. या 6च्या आकड्याने या इनिंग मधील त्याचा 4था षटकार पाहायला मिळाला. 25 धावा स्कोर कार्डवर. ऋषिकेश घाग षटकातील पुढचा बॉल. हो 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 यावेळेस आपण पहा पाठीमागून वार केलाय. साहिल खडकरला गार केलाय. पाठीमागचा कुलूप अक्षरशः तोडलाय तो ऋषिकेश घागने आणि साहिल खडकरला केले बाद. फलंदाज बॅक टू दी बगाट. पहिला धक्का या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. पहा धावा संख्या स्कोर कार्डवर 25 आणि आता इथून मात्र चेंडू आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी. 25 धावामध्ये तर 4 षटकार साहिल खडकरच्या नावावर आहेत. म्हणजे या 4 षटकारानेच धाव संख्या बनली आहे. सिंगल डबल सावरवाडीकरांनी थांबवल्यात या मॅच मध्ये. सावरवाडी संघ येथील स्थानिक लेवलचा संघ आहे. स्वयंभू क्रिकेट असोसिएशन 16 गावामध्ये सावरवाडीकर म्हटलं तर खतरनाक संघ म्हणून त्यांची ओळख आहे. कारण तो कोणत्या संघाला कधी 4 मुंड्या चित करेल ना त्याचा काही नियम नाहीये. यावेळेला आल्या फटका केले. बॉल हवेमध्ये. ऋषिकेश साळवी व्हाट अ कॅच. एका ढगामध्ये जाणारा बॉलला खाली येत असताना ऋषिकेशने टिपलाय. आपल्या हातामध्ये सामावून घेतलाय. जणू काही आपला बॉलला मित्र बनवलाय. टिपलाय जेल. संपला आल्या बाबूचा खेळ. टोटल धावा संख्या बनले 25. 25 धावा जिंकण्यासाठी 26. 26 धावांची गरज 12 बॉल मध्ये सावरवाडी टीमला या मॅच मध्ये. फायनलचा कॉल आपण देऊया. फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल शिवगर्जना कळंजे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल रियांश 11 धावे संघ. तर चला 12 बॉल मध्ये 26 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील आणि या धावा चेसिंग कशा केल्या जातील. मॅचचा पूर्वार्ध तुम्ही आम्ही तर पाहिलाय. मॅचचा उत्तरार्ध काय असेल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि तेच आमच्या गाव कमिटीचे अध्यक्ष रमेशजी जाधव साहेबांना विनंती असेल आपण प्लीज मुख्य व्यासपीठाकडे या. गाव कमिटीचे अध्यक्ष रमेशजी जाधव साहेब, त्याचबरोबर आमचे ग्रामस्थ प्लीज आपण सगळेजण या ठिकाणी आलेले आहात. प्लीज आपल्याला विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठाकडे या. या ठिकाणी आपण मान्यवरांचा यथोचित मान सन्मान स्वागत सत्कार या ठिकाणी करणार आहोत. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय गंगाराम शेठ सरपळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय रोहा तालुका अध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सौ प्रीतमताई पाटील. गत वर्षामध्ये देखील या स्पर्धेला त्यांनी आवर्जून भेट दिली होती आणि याही वर्षामध्ये या फायनलच्या दिवसामध्ये ताई या ठिकाणी आलेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक शाब्दिक सुमनाने हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांचा आपण यथोचित मान सन्मान स्वागत सत्कार या ठिकाणी करणारच आहोत. पण त्या अगोदर या ठिकाणी आपण जरूर हा सामना या ठिकाणी पाहणार आहोत. एक क्षितिज आहे, दुसरा साळवे आणि दुसरा संकेत.
हालो चेक चला पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांचंच या ठिकाणी या भव्य दिव्य श्रीराम चषक सन 2026 मध्ये मी मराठी समालोचक निलेश जाधव सहर्ष स्वागत आणि स्वागत करतो। यापूर्वी आपण ऐकत होतात आदरणीय सन्माननीय योगेशजी जाधव सरांना मैदानाच्या आतमध्ये बोलूयात। बघा टार्गेट या ठिकाणी सेट केलंय 25 धावा दुसऱ्या डावामध्ये बांधवायचे आहेत। बॅटिंग करत असताना टीम 25 धावा बांधल्या 26 धावा बांधवायचे आहेत। बॅटिंग करत असताना टीम सावरवाडी या संघाला सावरवाडीच्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली जिथे आपण पाहतो संकेत आणि त्याही वेळेला क्षितिज हो पहिलाच बॉल सुपला खेळायचा होता। चेंडूचा बॅटचा तर संपर्क नाही आहे परंतु आपण पाहिलं ना गोलंदाजी मार्कवरती एकंदरीत आपण पाहिलं तर रुपेश दाखल झालेत। खांद्यावरती जबाबदारी आहे। बघा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण खेळतोय आणि महत्वपूर्ण लढत आहे ना ती आपल्याला जिंकायची आहे। याही वेळेला चेंडू बघा अगदी आपण पाहिलं तर विकेटच्या मध्यस्थानी पडला आणि त्यानंतर एक हलका वलय घेत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेतोय। आणखी एक डॉट बॉल लगातारचा दुसरा बॉल डॉट आलाय। तिसरा चेंडू पुन्हा एकदा फेकी होते खोलात टाकलाय बॅटच्या टोवरती आदलला क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी आहे। शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये टेक द सिंगल म्हणजे मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत काय तर एक धाव येण्यासाठी तिसरा बॉल उजडावा लागला। त्याच वेळेला मुख्य मंचकावरती या ठिकाणी आपण पाहिलं तर उपस्थित मान्यवर देखील आहेत ज्यांच्या नेत्रकटाक्षाखाली स्पर्धा आज यशाकडे वाटचाल करते। आदरणीय सन्माननीय गंगाराम शेठ सरफले साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 33,111 रुपये रोख रक्कम लाभली आहे खऱ्या अर्थानं साहेबांच्या नेत्रकटाक्षाखाली। त्याच वेळेला बघा रोहा तालुका महिला अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रीतमताई पाटील यांचे देखील या स्पर्धेला उपस्थिती लाभली आहे आणि साऱ्यांच्या नेत्रकटाक्षाखाली। त्याच वेळेला आपण पाहिलं जाधववाडी गावचे गाव कमिटी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय रमेशजी जाधव साहेब त्यातल्या त्याच वेळेला समस्त जाधववाडी गावातील समस्त ग्रामस्थ वर्ग या ठिकाणी एकवटले। त्याच वेळेला महिला मंडळ त्याच वेळेला युवक वर्ग सर्व काही या ठिकाणी आज आले आहेत। ही गावाची अस्मिता पणाला लागली आहे आणि होय आज गावाच्या प्रतिष्ठेसाठी या ठिकाणी एक भव्य दिव्य अशी मॅच आयोजन केले भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजन केली आहे मैदानाच्या आतमध्ये बोलूया जिथे आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात निघालं। मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाची सांगता झाली जिथे बॅटिंग करत असताना टीम सावरवाडी या संघाने बिनगाड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। बघा ही मॅच बनू शकते 6 चेंडू आणि 24 धाव्यांची आवश्यकता ही मॅच बनू शकते। सावरवाडी तुम्ही पाहू शकता ज्या वेळी सावरवाडी संघ बघा प्लेइंग 11 म्हणजे 11च खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात परंतु त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेला त्यांचा चाहता वर्ग मग गाव असेल गावातील मोठमोठे खेळाडू असतील त्याच वेळेला गावातील मान्यवर असतील। हाफ ट्रॅकर बॉल या वेळेचा बॉल फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बाहेरचा चेंडू होय बाहेरच फेकून दिलाय। वाट पाहिली आणि शेवटच्या क्षणाला या चेंडूची वाट लावली देखील हा कणकणीत चौकार। चौकार आलाय चौकाराच्या साह्याने स्कोर कार्डला आकार आहे। ते म्हणतात ना जिंदगी में बेहतर से बेहतर बनने की तलाश करो अगर मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो टूट जाता है शीशा पत्थर की चोट से लेकिन टूट जाए शीशे ऐसे पत्थर की तलाश करो। यावेळेस पुन्हा एकदा रनवेवरती दाखल स्ट्रॉंग म्हणायचंय हो यावेळेस बॅटचा चेहरा आधीच ओपन केला आणि त्यानंतर मात्र मिड ऑफच्या दिशेने साधी सिंपल आणि सरळ झेल देऊन बसले। या मॅचची महत्वपूर्ण विकेट बॅटर मैदानाच्या बाहेर। युनिट नंबर 3 ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। 4 चेंडू आणि 20 धावा बनवायचे आहेत। ह्या 4 चेंडू मध्ये जर 20 धावा जर आल्या ना तर खऱ्या अर्थानं
ऋषिकेशचं नाव समस्त गावकऱ्यांच्या मुखामध्ये आज असेल, कारण गावकऱ्यांचं स्वप्न आहे. बघा स्वप्न तर कालच्या दिवसामध्ये थोड्या अंशी का होईना भंग होताना पाहायला मिळाले, परंतु स्वप्न आणि मित्रांनो विचार हे नेहमी येत असतात वेगवेगळे. आणि म्हणूनच की काय सावरवाडी संघ काल आपण पाहिलं अंतिम लढत देत असताना कलमजे या संघासमोर अपयशी ठरला. त्याच वेळेला आज तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी लढत देतोय. त्यातल्या त्यात आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. बॅटर ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये उतरली आहेत. युनिट नंबर 3 मध्ये आपण पाहतोय पहिला बॉल या ठिकाणी साहिलचा फेस करतील. पहिला बॉल सफल झाले, जास्तीचे बाहेर निघाले, मागे खेळायचं होतं, चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे, चेंडू पडला आणि त्यानंतर अगदी हलक्या रीतीने आपण पाहिलं ना यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळाला. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एक गडी डगआउटला परतलाय. इथून पुढे मात्र 3 चेंडू आणि 20 धावा औपचारिकता शिल्लक आहे. आणखी एक स्लोअर वन, आणखी एक स्लोअर वन. पंच मात्र या ठिकाणी नाखुश. पंच वल्लेत. पंचने देखील या ठिकाणी बॉडीची मुवमेंट केली. पंच देखील सांगतेत हा चेंडू खराब आहे, हा ग्राह्य धरला जाणार नाही. एक धाव या ठिकाणी अवंतर प्राप्त होईल. 7 धावा 19 धावा 3 चेंडू मध्ये. आही खराब चेंडू, आही खराब चेंडू. यावेळी मात्र ही मॅच पुन्हा एकदा जिवंत झाली असंच म्हणावं लागेल. 3 चेंडू आणि 18 धावा. साहिल देखील त्या ठिकाणी हसत होते, जिथे आपण पाहिलं ते देखील म्हणत असतील आता मात्र होतंय काय, काही कळत नाही आहे. आगल्या वेळेला कारनामे करण्यासाठी ते देखील ओळखले जातात. 3 चेंडू आणि 18 धावा बनवायचे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. होय होय होय, यावेळी चेंडू रडार मध्ये आलाय, परंतु उंची जास्त, दूर ही कमी. इथे मात्र क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या दिशेने थोड्या अंशी का होईना फंबल पाहायला मिळाली. जेल जळू शकले नाहीयेत. जिथे आपण पाहिलं अगदी त्यांच्या उजलीतून चेंडू भरणीमध्ये जाण झाला. ज्या प्रकारे आपण सकाळी आंघोळीला जावं हातातून साबण निष्ठावा ना, अगदी त्याचप्रमाणे हा चेंडू निसटला असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा साहिल याही वेळेला आपला बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव बॉल. आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू आणि 17 धावा इथून पुढे बनवायचे. शेवटचा चेंडू साहिल रनवेवरती दाखल. फुल टॉस बॉल, समोरची दिशा, फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, परंतु हा फटका व्यर्थ ठरेल. या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर इंदापूर संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी होईल. त्याच वेळेला त्यातल्या त्यात सावरवाडी संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरेल. आणि होय, खऱ्या अर्थानं ज्या क्षणाची तुम्हा मला आपल्या साऱ्यांनाच वाट होती तो क्षण यावेळी मात्र आपल्या डोळ्यासमोर येऊन उभा आहे.